Hello, my dear students. Myself, M.S. Patil, and we were learning the lesson Converging Towards Excellence. In earlier videos, we saw that the writer Achyut Godbole depicts his childhood and IIT days. आपण पाहिले की लेखकांनी त्यांच्या या आयुष्याच्या प्रवासामध्ये खूप संघर्ष केला. जगभर व्यवसायानिमित्ताने 150 वेळा भ्रमंती केली. मोठमोठे विचारवंत असतील, मॅनेजमेंट गुरुज असतील, टेक्नॉलॉजीज असतील, तर यांना ते भेटले. मानवी जीवनाशी संबंधित सर्व विषयांचा अभ्यास करून समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. आता आपण त्यांच्या आयुष्याच्या सेकंड इनिंग विषयी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स सी द नेक्स्ट पार्ट ऑफ द लेसन. Page number 84. I learnt a lot of things when I was running these large companies. मी आयुष्याच्या या प्रवासामध्ये या मोठमोठ्या कंपन्या जेव्हा रन करत होतो तर मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो. द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे टीमवर्क. In today's world, nothing is possible without teamwork. आजच्या जगामध्ये टीमवर्क शिवाय काहीही पॉसिबल नाही. You cannot be successful if you are a loner and an egoistic person. तुम्ही जर इगोइस्टिक असाल म्हणजे अहंकारी असाल आणि लोनर असाल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. सेकंडली, यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही तुमच्या स्टाफच्या पुढे जाऊन फ्रंटला जाऊन तुम्ही लीड केलं पाहिजे. एक एक्झाम्पल तुम्ही सेट केलं पाहिजे. थर्ड इम्पॉर्टंट थिंग was that you need to treat your subordinates and your colleagues as friends. सांघिक काम करताना, संघामध्ये काम करताना तुम्ही तुमचे जे कलिग्स आहेत, सहकारी आहेत, तर त्यांना फ्रेंडसारखं, मित्रासारखं ट्रीट केलं पाहिजे. इन माय करियर आय मेड अ फ्यू मिस्टेक्स बट लर्न्ड अ लॉट अबाउट मोटिवेशन, being a good listener, target setting and the art of delegation, which forms such an important part of today's management. मी माझ्या कारकिर्दीमध्ये काही गोष्टी चुकलो, भविष्यात काही गोष्टी चुकलो, परंतु बऱ्याचशा गोष्टी देखील मी शिकलो आहे. प्रेरणा मला मिळालेली आहे. मी गुड लिस्नर होतो, चांगला ऐकून घेणारा होतो, लिस्नर होतो. माझ्या जीवनामध्ये टार्गेट सेट होतं. ओके, तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मॅनेजमेंटमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दीज सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव. आता 32 वर्षाच्या या कालावधीमध्ये काम केल्यानंतर आता माझी सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आणि या सेकंड इनिंगमध्ये मला आता माझं जे पहिली जी पसंत आहे त्या पहिल्या पसंतीकडे मला आता वळायचं आहे. अँड व्हॉट इज दॅट फर्स्ट लव? दॅट इज टू रीड अँड राईट ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स कन्सर्निंग ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. आणि ती पहिली पसंत माझी कोणती होती? टू रीड अँड राईट. वाचन आणि लिखाण ही माझी पहिली पसंत होती. आणि ते देखील कशाशी संबंधित? कन्सर्निंग ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. मानवी जीवन आणि माणसाचं अस्तित्व याच्याशी रिलेटेड वाचन आणि लेखन मला करायचं होतं. Therefore, I gave up 2 offers of around 3 crore rupees per annum to become a writer. आणि त्याच्यासाठी मी काय केलं? गेव अप म्हणजे त्याग केला. कसला? ऑफर्सचा. काय ऑफर्स होती? अराउंड 3 crore rupees per annum. तर
3 करोड रुपये प्रतिवर्ष एवढी मला ऑफर होती, परंतु मी ती नाकारली आणि मी रायटर बनलो, लेखक बनलो. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग्स ॲज अ रायटर इन मराठी बिगन. आणि या पद्धतीने माझी सेकंड इनिंग एक लेखक म्हणून सुरू झाली. आफ्टर दिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. जशी रायटरने 34 बुक्स लिहिले मराठीमध्ये. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर्स विथ 10 of thousands of copies सोल्ड फॉर ईच. आणि बरेचसे जे पुस्तकं आहेत तर ते बेस्ट सेलर्स म्हणून गाजले देखील. बऱ्याचशा पुस्तकांच्या 10,000 पेक्षा जास्त प्रती या विकल्या गेल्या. However, it is not the sales of the money that is important to me as much as the fact that these books have brought about a very good changes in the lives of thousands of readers. तर माझ्यासाठी हा पुस्तकांचा खप महत्त्वाचा नव्हता. ओके, त्याच्यातून मिळणारे पैसे महत्त्वाचे नव्हते, तर या पुस्तकांमुळे माणसाच्या बऱ्याच लोकांचं जीवन परिवर्तित झालं, बदललं आणि तेच माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर and a book on psychology, Manat, hundreds have come out of depression and more than a dozen have given up thoughts of committing suicide. तर माझं ऑटोबायोग्राफी आत्मचरित्रपर जे पुस्तक आहे मुसाफिर आणि सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्रावर आधारित जे पुस्तक आहे मानत, तर 100हून अधिक लोक जे आहेत तर ते डिप्रेशनमधून बाहेर आले आणि डझन्स हॅव गिवन अप थॉट ऑफ कमिटिंग सुसाईड. बऱ्याच जणांनी आत्महत्येचा विचार त्यागून दिला. अँड डिसाइडेड टू स्टार्ट ऑल अफ्रेश. आणि नवीन सुरुवात करण्याचं त्यांनी ठरवलेलं माझ्या लक्षात आलं. देर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे अंडरस्टूड द थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी और बिग बँग आफ्टर रीडिंग माय बुक ऑन सायन्स किम्यागार. बऱ्याच लोकांनी मला फीडबॅक दिला की त्यांनी माझं जे सायन्सवर आधारित जे पुस्तक आहे किम्यागार, तर ते वाचून त्यांच्या जीवनामध्ये बराचसा परिवर्तन झालं. त्यांना थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी समजली. सापेक्षतावाद ज्याला आपण म्हणतो आइन्स्टाईनचा, तर तो त्यांना समजला. माय बुक Boardroom on Management has created at least 20 successful entrepreneurs. बोर्डरूम नावाचं जे मॅनेजमेंटवर आधारित जे पुस्तक आहे, तर ते वाचून जवळजवळ 20पेक्षा जास्त यशस्वी उद्योगपती झालेले आहेत. Then there are hundreds who tell me that they now can understand Economic Times or NDTV Profit after reading my book on economics Arthurt. तर बरेच जण असे आहेत की त्यांनी माझं जे पुस्तक आहे आर्थर्ट नावाचं, तर त्यांना आता इकॉनॉमिक टाइम्स असेल, NDTV असेल, तर हे आता त्यांना समजायला लागलं. मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग माय बुक ऑन मॅथमॅटिक्स गणिती. गणिती नावाचं पुस्तक वाचून आता बरेच जणांनी मॅथमॅटिक्सविषयी आवड निर्माण झालेली आहे. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक, नाडवेद, इंग्लिश लिटरेचर, जपूर झा, पेंटिंग, कॅनव्हास, वेस्टर्न फिल्म्स, लाइमलाइट and Western music symphony, or books such as Genius series, Rakta, or Vitamins or Anarth. तर एवढ्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत आणि या पुस्तकांचा निश्चितच त्यांचे जे वाचक आहे तर त्यांच्या जीवनावर पॉझिटिव्ह असा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो.
It is these reactions of thousands of readers and the feeling that I am touching the hearts of thousands. तर एवढ्या सर्व पुस्तकांमुळे मी हजारोच्या संख्येच्या लोकांना त्यांच्या मनाला स्पर्श करू शकलो. हेच माझं अचीवमेंट आहे. इफ नॉट लॅक्स ऑफ माय रीडर्स दॅट कीप्स मी गोईंग. जरी ती संख्या लाखोंची नसेल तरी देखील जेवढे रीडर्स आहेत तर या एवढ्या रीडर्समुळे मला निश्चितच मला प्रेरणा मिळालेली आहे. लास्ट पॅरेग्राफ. व्हाय एम आय टेलिंग यू माय स्टोरी. तर माझी पर्सनल स्टोरी, व्यक्तिगत स्टोरी मी तुम्हाला का सांगतो आहे. व्हेन आय लुक बॅक, जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये मागे वळून पाहतो, there are a number of lessons and values that I cherish and keep learning about even today. मी बरेचसे असे जे लेसन्स आहेत किंवा मूल्य असतील तर माझ्या जीवनामध्ये अंगीकारले आणि अजून देखील मी माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी शिकतो आहे. सम ऑफ दीज आर, त्यांच्यापैकी काही गोष्टी अशा आहेत. थर्स्ट फॉर नॉलेज, क्युरिओसिटी, humility, humanity, rationality, equality, teamwork, quest for excellence, and never say die. Thinking big. These are the values the writer has cherished in his life. Thirst for knowledge, ज्ञानाविषयी असलेली तहान. Curiosity, उत्सुकता. Humility, विनम्रता. ह्युमॅनिटी, मानवता. रॅशनॅलिटी, बुद्धिप्रामाण्यवाद. इक्वॅलिटी, समानता. टीमवर्क, सांघिक काम. क्वेस्ट फॉर एक्सलन्स आणि नेवर से डाय. अँड थिंकिंग बिग, उच्च विचार. तर एवढ्या सर्व क्वालिटीज आपल्याला किंवा मूल्य आपल्याला रायटरच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात आणि त्या देखील त्यांनी अंगीकारलेल्या आपल्याला दिसतात त्यांच्या जीवन प्रवासामध्ये. ओके, सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड द लेसन. नाउ द क्वेश्चन इज दॅट व्हॉट वी शुड लर्न फ्रॉम द रायटर. आपण रायटरकडनं काय शिकलो, लेसनमधनं काय शिकलो. द फर्स्ट थिंग, कीप लर्निंग. जीवनामध्ये शिकत राहिलं पाहिजे. क्युरिओसिटी असली पाहिजे, उत्सुकता असली पाहिजे. वी शुड बी रॅशनलिस्ट. आपण रॅशनलिस्ट असलं पाहिजे. वी शुड हॅव क्वेस्ट फॉर एक्सलन्स. आणि सर्वात शेवटी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जीवनात कठीण प्रसंगामध्ये नेवर से डाय. कितीही कठीण प्रसंग आला जीवनात तरी देखील आपण नेवर से डाय म्हटलं पाहिजे. ह्या व्हॅल्यूज आपण शिकू शकतो. ओके, सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. कीप वॉचिंग द व्हिडिओज. गुड बाय.